रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. श्रावण महिना सुरू आहे आणि सगळ्यात जास्त भक्ती श्रावण महिन्यामध्ये केली जाते. भगवान भोलेनाथांची भक्ती सगळ्यात जास्त जर कोणत्या महिन्यात केली जात असेल ती श्रावण महिन्यात केली जाते. भगवान भोलेनाथ हे भोळ दैवत आहे. आपल्या अंतकरणातल्या शुद्ध अंतकरणानं, आपल्या अंतकरणातल्या भावानं, प्रेमानं जर त्याचं पूजन आपण केलं तर तो आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. सर्वांनी इकडे लक्ष द्या, नाही तर 5:30-6 वाजेपर्यंत कथा सोडणार नाही. बरं, मला विक्षेप करू नका कोणी. सर्वांनी जागेवरती शांत बसा, मला विक्षेप करू नका, इथं शूटिंग चालू आहे. हे भोळ दैवत आहे आणि भक्तानं आपल्या अंतकरणातून जर त्याच्यावरती भाव, त्याच्यावरती श्रद्धा ठेवून जर त्याचं पूजन केलं तर निश्चित भक्ताची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. शिवपुराणामध्ये फार गोड प्रसंग आलेला आहे. एक राजा आहे, त्या राजाचं मुलाचं नाव आहे कंडप्पा. 14 वर्षाचं वय त्या मुलाचं. 14 वर्षाचं मुलाचं वय आहे आणि त्या 14 वर्षाच्या वयामध्ये धनुर्विद्येचं ज्ञान त्या मुलानं प्राप्त केलं. अतिशय गोड धनुर्विद्या त्या मुलानं प्राप्त केली. रोज बाण घ्यावा आणि त्या धनुर्विद्येची प्रॅक्टिस त्या मुलानं करावी. 14 वर्षाचं फक्त वय आहे त्या मुलाचं. त्या राजानं सांगितलंय, बाळा, अरे धनुर्विद्येचं ज्ञान तुला प्राप्त झालेलं आहे, एक काम कर, तुला प्राप्त झालेली धनुर्विद्या त्याची प्रॅक्टिस तू इथं करू नको, जंगलामध्ये जा आणि एखादी शिकार पकडून आण. घोड्यावरती त्या 14 वर्षाच्या मुलाला बसवलं आणि 14 वर्षाच्या मुलाला घोड्यावरती बसवल्याच्या नंतर 2 दुसरे सेवक त्या मुलाच्या बरोबर पाठवले. ते सेवक आणि ते मुलं फार मोठ्या एका जंगलामध्ये गेले. लक्षपूर्वक ऐका. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या कंडप्पानं आपल्या भात्यातला बाण काढला आणि बाण पाहिल्याबरोबर जंगलामध्ये होते नव्हते तेवढे सगळे पशुपक्षी उडायला लागले. दिशेनं त्या दिशेनं पळायला सुरुवात केली आणि पळत असताना त्या 14 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यानं पळत असणारं रानडुक्कर त्यानं पाहिलं आणि रानडुक्कर पाहिल्याच्या नंतर त्या रानडुकराच्या मागं तो मुलगा लागला, घोड्यावरती बसला आणि ज्या दिशेनं ते रानडुकर पळत होतं त्या डुकराच्या पाठीमागं आपला घोडा पळायला सुरुवात केली. एका घनदाट अरण्यामध्ये, एका घनदाट जंगलामध्ये ते डुक्कर निघून गेलं. आता जे 2 सेवक आहेत आणि हा मुलगा आहे यांची ताटाटूट झाली आणि ताटाटूट झाल्याच्या नंतर एका जाग्यावरती तो मुलगा येऊन उभा राहिला. दिसेल त्या दिशेनं पाहतो, पळालेलं डुक्कर त्या मुलाला परत कधी दिसलं नाही. ते पाठीमागून 2 घोड्यावरती सेवक आले. त्या सेवकांनी 14 वर्षाच्या कंडप्पाला पाहिलं आणि विचारलं, राजा, अरे तर कशा करता पळून आला? त्यानं सांगितलं, मी ज्या वेळेला माझ्या भात्यातला बाण काढला, बाण काढल्याबरोबर झाडावरती जेवढे होते तेवढे पशुपक्षी पळून गेले आणि पशुपक्षी पळून गेल्याच्या नंतर माझ्या दृष्टीनं एक डुक्कर मी पाहिलं. त्या डुकराचा शोध घेत घेत इथपर्यंत आलो. माझ्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला, अरे मी पारधी आहे आणि माझा धर्म आहे, मी शिकार केली पाहिजे, त्या डुकराची शिकार मी करावी, त्या डुकराला मी मारावं, त्याचं मांस घ्यावं, म्हणून त्याच्या पाठीमागं मी पळालो. ते डुक्कर मला सापडलं नाही. एका घनदाट अरण्यामध्ये ते डुक्कर निघून गेलं. त्या शिपायामध्ये, त्या सेवकामध्ये आणि त्या 14 वर्षाच्या मुलामध्ये भाषण चालू असताना, त्यांचं बोलणं चालू असताना भला उंच एक डोंगर आहे आणि त्या उंच डोंगरावरती त्या 14 वर्षाच्या कंडप्पाची नजर गेली. 14 वर्षाच्या मुलानं त्या सेवकांना विचारलं, या डोंगरावरती नेमकं दिसतंय तरी काय, कशाचं मंदिर आहे ते? त्या सेवकांनी सांगितलं, राजा, त्या डोंगरावरती जे मंदिर आहे ते मंदिर आहे शिवाचं.
त्या सेवकांना घेऊन 14 वर्षाचा मुलगा त्या डोंगरावरती गेला. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या 14 वर्षाच्या मुलानं विचारलं, हे मंदिर नेमकं केव्हापासून आहे? त्यांनी सांगितलं, राजा, तुझ्या वंशामध्ये जन्माला आला, त्या वंशामध्ये तुझा आजोबा जे जन्माला आला, तुझा बाप जन्माला आला, तुझा पंजोबा जन्माला आला, तुझ्या कुळामध्ये जन्माला आलेले जे अगोदरचे राजे लोक आहेत तुझे, जे तुझे वंशज आहेत, त्या वंशजांनी या महादेवाची, या भगवान शंकराची पूजा केलेली आहे. आणि त्यांचा तपाचा प्रभाव, त्या पूजेचा परिणाम म्हणून जेवढं काही ऐश्वर तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते फक्त या भोलेनाथांची कृपा आहे, या भगवान शंकराची कृपा आहे. त्या मुलानं निश्चय केला, एवढ्या डोंगरावरती मंदिर आहे, मंदिर बंद आहे, इथं कोणी पूजा करणारं नाही, कोणी सेवा करणारं नाही. भोलेनाथांच्या जवळ गेला. पारधी होता, त्याला पूजा कशी करावी माहीत नव्हतं. मंदिराचा दरवाजा उघडला, आतमध्ये गेला. सुंदर भगवान भोलेनाथांची पिंड आहे. त्या पिंडीला एक मुख तयार केलेलं आहे, त्याच्यावरती डोळे काढलेले आहेत, त्याच्यावरती ओठ काढलेले आहेत, नाक काढलेलं आहे. त्या 14 वर्षाच्या मुलानं ते चित्र पाहिलं आणि चित्र पाहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षामध्ये आलं, किती गोड हा परमात्मा दिसतोय, किती गोड हा भोलेनाथ दिसतोय. हात जोडले त्या परमात्म्याला आणि सांगितलं, देवा, एवढ्या डोंगरावरती तुम्ही एकटे राहता महादेवा? ऐका महादेवा, अहो आजपासून मी तुमच्या सोबतीला राहणार, आजपासून मी तुमच्या बरोबर राहणार महादेवा. अहो आतापर्यंत तुमची पूजा कोणी केली नसेल महादेवा, पण आजपासून हा 14 वर्षाची मुलगा नित्यनेमानं तुमची पूजा केल्याशिवाय राहणार नाही महादेवा. महाराज, पारध्याच्या घरी जन्माला आलेला मुलगा आहे, पूजा कशी करावी माहीत नाही. महादेवाच्या पिंडीवरती धूळ बसलेली आहे, सगळा गर्दा त्या मंदिरामध्ये झालेला आहे, पूजा कशी करावी याचे नियम माहीत नाहीत. त्या 14 वर्षाच्या मुलानं पायामध्ये चप्पल आहे, पायातली चप्पल आपल्या हातामध्ये घेतली आणि ती संपूर्ण पिंड आहे, पायातल्या चपलीनं ती पिंड साफ केली. सगळी पायातल्या चपलानं ती पिंड स्वच्छ केल्याच्या नंतर त्याने विचार केला, आता हे मंदिर आपण धुतलं पाहिजे. संपूर्ण मंदिर धुतलं, झाडून काढलं, संपूर्ण पिंड धुवून काढली. अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला, अंतकरणामध्ये भोलेनाथाविषयी प्रेम उत्पन्न झालं. देवा, आजपासून मी तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. माझं आयुष्य संपूर्ण जे काही आहे ते तुमच्या सेवेमध्ये मी समर्पित केल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना मायबाप, पूजेचे नियम त्या मुलाला माहीत नाहीत. पहाटे उठला आणि पहाटे उठल्याच्या नंतर जवळ नदी वाहते, त्या वाहणाऱ्या नदीमध्ये गेला. अंगावरचे कपडे न काढता कपड्यासकट त्या नदीमध्ये स्नान केलं. ओले चिंब कपडे झालेले आहेत, अंगामधून पाणी गळते. पूजा तर करायची देवाची, मग पाणी नेण्याकरता काही नाही, आपल्या ओंजळीमध्ये पाणी घेतलं, ओंजळीतलं पाणी आपल्या तोंडामध्ये भरलं आणि तोंडामध्ये पाणी घेऊन 14 वर्षाचा कंडप्पा नावाचा मुलगा भगवान भोलेनाथांची पूजा करण्याकरता निघाला. रस्त्यानं जात असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, स्नान घालण्याकरता तर मुखामध्ये पाणी मी घेतलेलं आहे, या पाण्याच्या माध्यमातून मी भगवान भोलेनाथांना स्नान घालणार आहे, पण स्नान घातल्याच्या नंतर नैवेद्य प्रसाद काय दाखवायचा? एक शिकार त्याला दिसली, ती शिकार त्यानं करली आणि शिकार केल्याच्या नंतर थोडं मांस आपल्या उजव्या हातामध्ये घेतलं. एका हातामध्ये मांस आहे, ओंजळीमध्ये पाणी आहे, पुढं निघाला. पुन्हा डोक्यामध्ये विचार आला, मुखातल्या पाण्यानं मी त्याला स्नान घालणार आहे, प्रसाद म्हणून मी मांस हातामध्ये घेतलेला आहे. त्याला समर्पित करण्याकरता फुलांची गरज आहे. झाडाचे फुलं तोडले, भल्या मोठ्या केशाच्या जटा त्याच्या डोक्यावरती आहेत, त्या जटामध्ये काही फुलं त्यानं ठेवली. डोक्यावरती फुलं आहेत, मुखामध्ये पाणी आहे, हातामध्ये मांस आहे. पुन्हा थोडं समोर गेला, पुन्हा समोर गेल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं, अरे जगाच्या मालकाला, या भगवान भोलेनाथाला काहीतरी गोड नैवेद्य मी समर्पित केला पाहिजे.
एका झाडावरती एक मोहळ दिसलं. ते मोहळ हातामध्ये घेतलं. डाकण्या हातामध्ये मोहळ आहे, उजव्या हातामध्ये मांसाचा तुकडा आहे, मुखामध्ये पाणी आहे, डोक्यावरती फुलं घेतली आणि 14 वर्षाचा मुलगा त्या डोंगराच्या दिशेनं निघाला. पाहता पाहता डोंगरावरती आला, मंदिराचा दरवाजा उघडला. पूजा कशी करावी माहीत नाही. मुखामध्ये जे पाणी आणलं होतं ते पाणी भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती शिंपडलं आणि पिंड धुवून स्वच्छ करून टाकली. हातामध्ये जे मांस आहे, ज्या वेळेला ते मांस त्यानं हातामध्ये घेतलं होतं त्यावेळेला ते मांस भाजलेलं आहे की कच्चा आहे याची परीक्षा त्या मुलानं केलेली होती. उष्ट मांस हातामध्ये आहे. उष्ट्या मांसाचा तुकडा महादेवाच्या पिंडीवरती समर्पित केला आणि समर्पित केल्याच्या नंतर डोक्यामधले फुलं काढले, ते फुलं पिंडीवरती समर्पित केले. दक्षिण हातामध्ये जे मोहळाचा मध आहे ते मध भगवान शंकराच्या पिंडीवरती समर्पित केला. मायबाप, हे जरी आपल्याला ऐकायला व्यवस्थित वाटत नसेल तरी भगवान भोलेनाथ त्या पूजेवरती फार प्रसन्न झाले. मांसाचा तुकडा जरी त्यानं ठेवला असेल त्याच्या अंतःकरणामध्ये भाव होता, देव प्रसन्न झाला. एवढी गोड पूजा त्या 14 वर्षाच्या मुलानं केली. बरेच महिने निघून गेले आणि बरेच महिने निघून गेल्याच्या नंतर अशीच पूजा त्याची चालू आहे, सातत्य चालू आहे पूजेमध्ये. अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे. पारध्याच्या घरामध्ये जन्माला आला होता महाराज. पूजा कशी करावी माहीत नव्हतं, पण अंतःकरणामध्ये भाव असल्यामुळं जमेल तशी पूजा तो करायचा. गोड पूजा त्या मुलाची चालू आहे आणि पूजा चालू असताना एक दिवस भगवान शंकरांनी विचार केला, अरे याचं खरंच माझ्यावरती प्रेम आहे का? राजाचा मुलगा आहे, हा घरचा श्रीमंत आहे, तरी माझी पूजा करण्याकरता इथं थांबला. खरंच हा माझी पूजा करतो का? त्या बाकीचे जे सेवक होते त्या सेवकांनी विनंती केली, राजा अरे 2-3 महिने झाले अजून आपण घरी गेलो नाहीत. घरी राजा वाट पाहत असेल, घरी चल. त्याने सांगितलं, आता मी घरी येणार नाही. मी फक्त माझ्या महादेवाची पूजा करणार, मी फक्त माझ्या शंकर भगवंताची पूजा करणार, इथंच माझे राहणार, माझं आयुष्य या समर्पित करणार. मायबाप, एक दिवस भोलेनाथांनी विचार केला, याची परीक्षा आपण घेतली पाहिजे. पहाटेच्या वेळी नित्यनेमाप्रमाणे तो 14 वर्षाचा मुलगा गंगेवरती स्नानाकरता गेला. ओंजळीमध्ये पाणी आहे, हातामध्ये मांसाचा तुकडा आहे, डोक्यावरती फुलं आहेत, एका हातामध्ये बाण आहे. डोंगरावरती आला, मंदिर उघडलं आणि ज्या वेळेला भगवान शंकराच्या पिंडीकडं पाहिल्याच्या नंतर त्याच्या ज्या जटा आहेत त्या जटेचा स्पर्श भगवान शंकराच्या पिंडीला झाला. आपला एका केसाचा स्पर्श जरी भगवान शंकराच्या पिंडीला झाला तरी आपल्याला पाप लागतं. त्यानं संपूर्ण जटा भगवान शंकराच्या पिंडीवरती समर्पित केल्या फुलं वाहत असताना तरी भोलेनाथांना फार आनंद झाला. पण पिंडीच्या मुखाकडे पाहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षामध्ये गोष्ट आली. ज्या वेळेला मी स्नानाकरता गेलो त्यावेळेला मी दरवाजा बंद करायचं विसरलो. अरे मी गेल्याच्या नंतर माझ्या भोलेनाथांचा डोळा कधीतरी फोडलेला आहे. माझ्या शंकराच्या डोळ्यात रक्ताचा धारा वाहत आहेत. धारा वाहणाऱ्या पाहिल्या आणि 14 वर्षाचा मुलगा धाय मुकलून रडायला लागला, देवा हे देवा, मला येण्याकरता उशीर झाला रे. स्नानाकरता गेलो, स्नान करता करता तुमच्या प्रसादाकरता मांस घेण्याकरता मला शिकार लवकर सापडली नाही. देवा मला माफ कर, मला येण्याकरता उशीर झाला आणि मी तर नसल्या कारणानं कोणीतरी प्राण्यानं तुला डोळा फोडला. देवा मी ही चुकी आयुष्यभर विसरणार नाही, फक्त मला माफ कर. भगवान शंकराच्या पिंडीला जो डोळा होता त्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहतात. 14 वर्षाच्या मुलानं विचार केला, भगवान शंकराच्या पिंडीजवळ गेला, सांगितलं, देवा अरे किती वेदना होत असतील देवा तुला, मला क्षमा कर. आजपासून हा कंडप्पा तुला कधी सोडून जाणार नाही देवा. अरे एक दिवस जर मी जाईल आणि तुझा जर डोळा जर एखादा शापत फोडीत असेल देवा तर मी कधीही तुला सोडून जाणार नाही. देवा फार वेदना होतात का रे तुला? रडणाऱ्या अवस्थेमध्ये 14 वर्षाच्या मुलानं हातामध्ये बाण घेतला. हातामधला बाण आपल्या डाव्या डोळ्यामध्ये घातला आणि डावा डोळा काढून भगवान शंकराच्या त्या डोळ्यामध्ये समर्पित केला
आता मात्र रक्ताचा स्त्राव बंद झाला, रक्त बंद झालं. आता भगवान शंकराच्या पिंडीचं रक्त बंद झालं, पण 14 वर्षाचा जो मुलगा आहे त्या भक्ताच्या डोळ्यातून रक्त वाहतो. ज्या वेळेला डकना डोळा बसवला त्यावेळेला पुन्हा उजव्या डोळ्यातून भगवान शंकराचा रक्तस्त्राव चालू झाला. आता त्या मुलाला एकच डोळा उरलाय, त्याही डोळ्यातून रक्त येते. उजव्या डोळ्याच्या माध्यमातून पाहिलं, देवा अरे आता मी डावा डोळा तुला समर्पित केला देवा, आता तुझ्या उजव्या डोळ्यातून का रक्त येते? थांब देवा, आता मी माझा उजवा डोळा तुला समर्पित करतो, पण एक अडचण आहे देवा. ऐका ना भोलेनाथा, अहो मी माझा उजवा डोळा तुम्हाला समर्पित केला, ते समर्पित करत असताना तो डोळा तुमच्या डोळ्यामध्ये बसवत असताना माझ्या डोळ्याला, माझ्या तोंडाला एक डोळाही उरणार नाही, मला दिसणार नाही देवा, मी समर्पित कसा करू? कोणत्याही प्रकारचा विचार न करता बाणानं तो डोळा बाहेर काढला, हातामध्ये डोळा घेतला आणि कसा डोळा बसवावा, काय खून लक्षात ठेवावी म्हणून पायाची जी टाच आहे ती टाच भगवान भोलेनाथांच्या डोळ्यावरती ठेवली. आपला डोळा हातामध्ये घेतला आणि जिथं टाच आहे त्या टाचेजवळ तो डोळा नेला आणि समर्पित करून टाकला. दोन्ही डोळे नाहीत आता त्या 14 वर्षाच्या मुलाला. राजा वाट पाहतोय, आज माझा मुलगा घरी येईल, उद्या माझा मुलगा घरी येईल. मुलगा घरी यायला तयार नाही. दोन्ही डोळे नसणारा 14 वर्षाचा मुलगा रात्रंदिवस भोलेनाथांची भक्ती करायचा. एक दिवस आता भोलेनाथांना प्रश्न पडला, अरे या 14 वर्षाच्या मुलाचं एवढी परीक्षा मी पाहिली, हा माझ्या परीक्षेमध्ये निश्चित पास झालेला आहे, याची तपश्चर्या माझ्याकरता खरी आहे, याने केलेलं व्रत माझ्याकरता खरं आहे, हे जो करतो ते नामचिंतन माझ्याकरता खरं आहे, याचं वय फक्त 14 वर्षाचं आहे, याच्या आईवडील याची वाट घरी पाहतात, याची परीक्षा घेण्याकरता याचे दोन्ही डोळे मी काढून टाकले. आता मात्र भोलेनाथांना चिंता पडली. त्या 14 वर्षाच्या मुलाचं नामस्मरण चालू आहे. एवढं नामस्मरण करायला लागला, एवढं नामस्मरण करायला लागला मायबाप. 4 तास झाले, 5 तास झाले, 6 तास झाले, नामस्मरण थांबायला तयार नाही. नामस्मरणामध्ये तल्लीन झालेला 14 वर्षाचा मुलगा भगवान भोलेनाथांना विनंती करतो, देवा अरे 14 वर्षाचं वय देवा, फक्त माझं धनुर्विद्या पारंगत केली होती देवा, मी माझ्या बापानं मला शिकार आणण्याकरता वनामध्ये झाडलं देवा. वनामध्ये आल्याच्या नंतर तुमची भेट मला झाली, तुमचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं, कृतार्थ झालो देवा मी. अहो तुमच्या डोळ्यातून रक्त व्हायला लागलं देवा, तर या 14 वर्षाच्या कंडप्पानं स्वतःचे 2 डोळे तुम्हाला समर्पित केले ना देवा. माझा एवढा भाव तुमच्या चरणावरती आहे देवा. 2 डोळे काय देवा, हा 14 वर्षाचा मुलगा संपूर्ण शरीर वेळ प्रसंगी तुम्हाला समर्पित करण्याला मागं पुढं पाहणार नाही देवा. नामस्मरण जोरात चालू आहे, कंडप्पा थांबायला तयार नाही. आता मात्र भोलेनाथांना चिंता पडली, याला आपण डोळे दिले पाहिजे. लगेच त्या पिंडीतून भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या भोलेनाथांनी त्या 14 वर्षाच्या मुलाचे हात धरले, खांद्यावरती हात टाकले. कंडप्पा अरे राजा, 14 वर्षाचं वय तुझं आहे, 14 वर्षाच्या वयामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार न करता दोन्ही डोळे तुम्हाला समर्पित केले. जा, अरे माझा आशीर्वाद आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत राज्यकारभार सांभाळ, तोपर्यंत राज्य कर. ज्या ज्या वेळेला तुला गरज पडेल हा भगवान शंकर, हा भोलेनाथ तुझ्याकरता पाऊल टाकल्याशिवाय राहणार नाही. भगवान भोलेनाथांनी प्रसन्न होऊन दोन्ही डोळे त्या 14 वर्षाच्या मुलाला समर्पित केले. आता डोळे उघडले. डोळे उघडल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची तेजस्वी मूर्ती, भगवान शंकराची तेजस्वी मूर्ती त्या मुलानं पाहिल्याबरोबर भगवान शंकराच्या चरणावरती समर्पित झाला. देवा, माझ्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर रात्रंदिवस तुमचं नामचिंतन माझ्या मुखामध्ये यावं,
एवढंच मला द्या. म्हणून मायबाप भगवान भोलेनाथ हे भोळं दैवत आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये जो कोणी भगवान शंकराची पूजा करतो ती केलेली पूजा त्याचं फळ आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पूजा करत असताना आपल्या अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे, अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धायुक्त जर या भोलेनाथांचं वंदन आपण केलं, याचं स्मरण जर केलं, तो परमात्मा आपल्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडू देत नाही. सुख संपत्ती संपदा तो भोलेनाथ आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं भोळं दैवत हे भगवान शंकर आहे. 2 मिनिटं प्रभूचं नामचिंतन आपण भगवान शंकराचं करायचंय. त्याच्यानंतर भगवंताची विवाहाची कथा आपण पाहू. भोलेनाथ से निराला कोई और नहीं, 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 शंभुनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला जय हो. कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं. डमरो डम डम बाजे आगमन गम के भेद खोले, आगमन गम के भेद खोले, आगमन गम के भेद खोले. इनका डमरो डम 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 डम, इनका डमरो डम डम बाजे जय हो. आगमन गम के भेद खोले, आगमन गम के भेद खोले, आगमन गम के भेद खोले. सा भक्तों का रखवाला, सा भक्तों का रखवाला और नहीं. जय हो. भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं. आया जब जब करवट बदले, पाप चमकते अगले पिछले, पाप चमकते अगले पिछले, पाप चमकते अगले पिछले. आया जब जब करवट बदले, पाप चमकते अगले पिछले, पाप चमकते अगले पीछे, पाप चमकते अगले पीछे. ऐसा जोत जगाने वाला और नहीं, ऐसा जोत जगाने वाला और नहीं, भोलेनाथ से निराला कोई